चोपड्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने बांगलादेशाचा निषेध। बांगलादेशात हिंदू बांधवांवर तसेच त्यांच्या घरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। या हल्ल्यांमध्ये हिंदू समाजातील युवक व नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारचा निषेध करत देशभरात आंदोलन सुरू आहेत। बांगलादेशातील हिंदू नागरिकांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। याच अनुषंगाने चोपडा शहर व तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बांगलादेशाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी बांगलादेशाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच बांगलादेशातील हिंदू नागरिकांना संरक्षण द्यावे, देशातील बांगलादेशी रोहिंग्यावर कारवाई करून त्यांना देशाबाहेर हाकलण्यात यावे अशी मागणी तहसीलदारांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आज चोपडा तालुक्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे का बांगलादेशात टिपू चंद्र या हिंदू व्यक्तीची झाडाला टांगून निर्दयी अशी हत्या करण्यात आली, जिवंत जाळण्यात आलं आणि कालही एका परत हिंदूची तिथे हत्या करण्यात आलेली आहे। तेथील महिलांना बलात्कार, अत्याचार असे दररोज प्रकार होत आहे। हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त होत आहे। आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी या गोष्टीची दखल घेऊन तेथील हिंदूंचे संरक्षण करून या दहशतवादींवर कडक अशी कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आपल्या भारत देशात अवैध प्रकारे जे राहणारे रोहिंग्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी केलेली आहे।